गावी गेल्यानंतर घराची अवस्था काहीशी बघण्यासारखीच झाली होती. आता 1 वर्षानंतर आम्ही गावाला आलो होतो. गावाची अवस्था तर अशी होणारच होती, पण बघून अगदी काळजामध्ये कसं तरी व्हायला लागते. एकदम खूप वाईट वाटतं की एवढं मोठं घर बांधलेलं असून सुद्धा आम्ही इथं चक्कर मारत नाहीत. तर 1 वर्षानंतर म्हणजे मागच्या दिवाळीला आल्यानंतर आता पहिल्यांदा मी इथं राहण्यासाठी आले होते. म्हणजे मधात एक चक्कर झाली होती, पण उभीच चक्कर मारून गेले होते. त्यावेळेस काही झाडझूड वगैरे किंवा काही केलीच नव्हती, कारण आम्ही राहिलोच नव्हतं. एकदम 1-2 तासाची चक्कर होती, त्याच्यामुळं काही केलं नव्हतं. एकदम देवाची देवबत्ती केली आणि चालले गेले होते, कारण त्या दिवशी पाडवा होता. माझी खूप इच्छा होती की मी पाडव्याला इथं यावं आणि पाडवा साजरी करावं, पण काही अडचणीमुळे मी इथे येऊ शकले नव्हते. पण यावेळेस दिवाळीला यायचंच म्हणून ठरवलं होतं. आता खूप अडचणी होत्या, पण तरी आलो होतो आम्ही इथं. आणि पहिल्यांदा इथं सगळ्यात अगोदर तर घराची साफसफाई करायला घेतली. सगळ्यात अगोदर सगळीकडे सांदी कोपऱ्यात बघितलं, कारण इचुकाट्याची खूप भीती वाटते. सगळीकडे साफसफाई केल्यानंतर सुद्धा मंदिराचं मागे खूप मोठा असा साप निघलाच. म्हणजे अगदी मोठा नव्हता, अगदी छोटाच होता. पण एकदा छोटा साप असं घरात असला की निघून पण जात नाही, तो काही जातच नव्हता, म्हणून त्याला आम्हाला मारावं लागलं. त्याला मारून झाल्यानंतर मग मी हळूच घरात शिरले आणि सगळीकडे झाडझूड साफसफाई केली. अगदी सगळ्या घरामध्ये पाणी टाकून घेतलं. खरं तर साफसफाई करत असताना सुद्धा खूप भीती वाटते, कारण इथे इचू काटा खूप निघत राहतो. दारात सुद्धा साफसफाई केली. पाण्याची तर कमतरताच होती. यावेळेस आम्हाला काय मोटर वगैरे चालू झाली नव्हती, लाईट सुद्धा नव्हती. अगदी गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना आम्हाला फेस करावं लागतं. दारात वगैरे झाडझूड केली आणि नंतरच मी माझ्या बॅगा इथं उतरवल्या. मी बॅग सुद्धा काढली नव्हती गाडीतून, कारण घरात पाऊल सुद्धा टाका इतकी सुद्धा जागा नव्हती. एवढं सगळं उंदरांनी त्यांनी धुमाकूळ मारला होता. आणि शेवटी मी आपले कपडे वगैरे बाहेर काढले आणि आंघोळ वगैरे करायला घेतली, कारण ते तर करावंच लागणार होतं. अगोदर मला बिलकुलच थांबवलं नाही. सगळ्यात अगोदर तर सगळी साफसफाई करून घेतली. एवढा वेळ गेला आणि माझी एवढी बेकार हालत झाली होती साफसफाई करायला, पण ते केल्याशिवाय मला काहीच करता येणार नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी बॅगा घेतल्या आणि आंघोळ केली. फायनली आंघोळ झाल्यानंतर मी इथं तोरण वगैरे लावायला घेतले. घराला सगळीकडे तोरण वगैरे लावून घेतले आणि देवपूजा देखील करायची होती, कारण संध्याकाळचे 6 वाजले होते. पण मी म्हणले आज पण देवपूजा करून घ्यावा. आंघोळ वगैरे झाल्यानंतर इकडे देवपूजा सुद्धा करून घेतली, पण देवाचे हाल पण बिलकुल बेकार झालेले होते. बिलकुल पूजा वगैरे करून घेतला. दारात देखील दिवा लावून घेतला आणि मग जरासं असं वाटलं की आता घर थोडंसं राहण्यासारखं झालंय, कारण इतकी धूळ इतका पसारा सगळं बघून आम्हाला खायची सुद्धा इच्छा नाही झाली. खरं तर आम्हाला घरात पाणी सुद्धा नव्हतं प्यायला. आज खूप वेळानंतर आम्ही पाणी पिलं होतं, ते पण आम्हाला फिल्टरचं पाणी सुद्धा लवकर भेटलं नव्हतं. आणि फायनली घर असं घरासारखं वाटायला लागलं होतं. जातो एक दिवस गेल्यानंतर, पण गेल्याशिवाय तरी घराला तर कोण बघणार आहे, म्हणून आम्ही अधूनमधून आईच्या घरी जातो असतो. तर हे माझ्या आईचं घर आहे. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओ.